नमस्कार. कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने सध्या ऐकत आहोत. ही प्रवचने ऐकायला अतिशय मधुर आणि रामनामाची गोडी लावणारी अशी आहेत. आपल्या सर्वांना जर कथा चॅनलवरच्या कथा, संत साहित्य ऐकायला आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. प्रवचन क्रमांक 181. पुण्यतिथी कशी साजरी करावी. श्रीराम जय राम जय जय राम. सत्पुरुषाची पुण्यतिथी कशी साजरी कराल. या दिवशी जो नेम कराल तो सतत टिकण्यासारखा असतो. म्हणून आजपासून नामाशिवाय बोलायचे नाही असे आधीच ठरवा. नामात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे इथे आल्यासारखे काही केल्याचे श्रेय तरी मिळेल. इथे जो जो म्हणून आला त्याच्याजवळ आपण राहावे असे मला वाटते. पण तुम्हीच दार लावून ठेवले तर मी काय करणार. पाहुणा घरी आला आणि त्याला दार उघडलेच नाही तर तो काय करणार. तसे विषयात राहून दारे बंद करून ठेवू नका. नामाचा उच्चार कंठी ठेवा, म्हणजे विषयाचा घाला होणार नाही. आता कली मातत चालला आहे, त्याचा त्या घाला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा. कोणीही काहीही सांगितले तरी नाम सोडू नका. जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसे तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही. समर्थांनी नामाच्या समासात सांगितले आहे तसे. नाम हेच रूप असे समजून नाम घेत चला, म्हणजे रूप दिसेल. भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रगट व्हायचा असल्यामुळे नामस्मरणाच्या योगाने तो हळूहळू प्रगट होत जाणे हेच खरे हिताचे आणि कायमचे असते. डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणे, काहीतरी तेज दिसणे, दृष्टांत होणे इत्यादी गोष्टी तात्पुरते असतात. एखादा अशक्त हडकुळा माणूस लठ्ठ होण्यासाठी अंगाला सूज येऊ दे असे म्हणाला तर ते वेड्यासारखे नाही का होणार. याच्या उलट त्याने नीट औषध घेतले तर तो कदाचित लठ्ठ होणार नाही, पण त्याचे शरीर मात्र घट्ट होईल. तसेच परमार्थाच्या अनुभवाचे आहे, आणि हा अनुभव वाढीला लागावा याकरिताच पुण्यतिथी साजरी करावी. नामस्मरण सतत केल्याने आज ना उद्या भगवंताचे प्रेम येईलच येईल. प्रपंचाच्या गर्दीमध्ये भगवंताचे स्मरण ठेवण्यासाठी उत्सव, सण, पुण्यतिथ्या वगैरे असतात. खरोखर प्रापंचिकाला कितीतरी पाश आहेत. पैसा, लौकिक, मुले, मित्र, आप्त वगैरे सर्व पाशच आहेत. अशा अनेक पाशांमध्येही नाम आवडीने घेणे किती कठीण आहे. त्यामध्ये टिकणारा मनुष्य चांगला भक्कम असला पाहिजे. नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे, म्हणून नामात सत्संगतीही आहे. मोबदल्याची अपेक्षा न करता मनापासून नाम घ्यायचे आजच्या दिवसापासून हेच ठरवा. तात्पर्य, संतांचे अस्तित्व त्याच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 182. श्रीराम जय राम जय जय राम. ऐसा करावा नाही नेम जेणे जोडेल आत्माराम. ऐसा करावा काही नेम जेणे जोडेल आत्माराम. नेम असावा शाश्वताचा जेणे रामकृपा करेल साचा. नेम असावा वाचा मन जेणे संतुष्ट होईल रघुनंदन. कर्तव्यात गुंतवावे शरीर जेणे संतोषे रघुवीर. सतीला नसे दुजे दैवत जाण तिला पती एकच प्रमाण. न पहावे त्याचे दोष गुण आपले कर्तव्य करावे जतन. पतिव्रता धर्मश्रेष्ठ भारी वंदिताती संत महामुनी. पती आज्ञाप्रमाण हेच मुख्य साध्वीचे लक्षण. न बोलावे उणे पुरे जे परमात्म्यास न आवडेल खरे. संतत्ती व संपत्ती भगवत कृपेने ज्याची प्राप्ती त्याचे करावे लक्षण, पण गुंतू न द्यावे मन. जे आवडेल पतीला नाही तो आपला धर्मच राहे. मनाने करावे भगवंताचे स्मरण जेणे चुकेल जन्म मरण. अखंड राखावे समाधान चुको न द्यावे अनुसंधान. काया गुंतवावी प्रपंचात रामरूप जाणून त्याचे जाणावे मनोगत. तैसे वर्तने हे आपले हित ऐसा नेम ज्याचे घरी. राम उभा त्याचे दारी. आल्या अतिथा अन्न द्यावे कोणास विनमुख न पाठवावे. राम करता हा ठेवा भाव कमीपणाला नाही ठाव. सर्वांचे उगमस्थान एक हे धरावे चित्ती त्याला नाही कशाची भीती. रामाविण न पाहावे जग
समाधानाची खूण ही सत्य जग. जे जे काही यावे ते ते रामापासून आले, हा ठेवावा भाव. साक्षीत्वाने देहाचा प्रपंच पहावा, अंतरी रघुनाथ भजावा. देहाची गती प्रारब्धाने हाती, ऐसे शस्त्रे सांगती. परीन येई हे चित्ती, एकच जगती माझा रघुपती. मुखाने घ्यावे रामनाम, हृदयी परमात्म्याचे प्रेम. याहून दूजा न करावा विचार, हा ठेवावा निर्धार. चातुर्मासात करावी सुरुवात, अखंड चालवावा हा हेत. थोडा नेम सांगतो काही, ते करून या पाही. घ्यावे भगवंताचे नाम, खात पीत करीत असताना काम. होईल तेवढे जतन करावे, परमात्मा पुरेल करील हे जाणावे. सर्वांस सांगावे आशीर्वाद, सर्वांनी जोडावा भगवंत. तात्पर्य: मागणे तुम्हा एकच पाही, नामा वाचून दुसरे कधी न राहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 183. श्रीराम जय राम जय जय राम. गुरु कशाला हवा? व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो, तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको असे म्हणून कसे चालेल? प्रपंचात सुखदुःख झाले, समाधान मिळाले नाही, तर मग खरे सुख कुठे आहे आणि ते मला कोण दाखवील, अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरु करेल. प्रपंच आम्हाला कडू वाटला तरच शिष्य होण्याचा प्रयत्न. शिकावे असे ज्याच्या मनात येते तो शिष्य, आणि जो शिकवतो तो गुरु. मला काही कळत नाही असे ज्याला वाटते तोच गुरु करील. मी राम राम म्हणतो, वाईट मार्गाने जात नाही, मग गुरु कशाला हवा, असे काही जण म्हणतात. मी केले ही जाणीव आड येते, म्हणून सद्गुरूची आवश्यकता आहे. सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामच विसर नाही का पडला? अभिमान गेल्याशिवाय राम नाही भेटणार. देवाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला, म्हणून भगवंताने त्याला गुरु कर म्हणून सांगितले. संतांच्या कृपेने दुखणे बरे झाले म्हणून त्याला मानणे हे खरे नव्हे. जो शिष्याला विषयात ओढील त्याला गुरु कसे म्हणावे? जे काही चमत्कार करून दाखवील त्याला आम्ही बुवा म्हणतो. संतांची परीक्षा आम्ही बाह्यांगावरून करतो. सर्वानुभूती भगवंत ज्याला पाहता येईल त्याला संतांची खरी ओळख होईल. संतांच्या संगतीत आपल्या मनावर जो परिणाम होतो त्यावरून आपण संतांची परीक्षा करावी. माझे चित्त जिथे निर्विषय होईल तिथेच संतांची खरी जागा म्हणता येईल. ज्याला भगवत प्राप्तीची तळमळ लागली आहे त्याला शिष्य म्हणावे. जो गुरु आज्ञेबाहेर जात नाही आणि गुरु हेच भगवंत प्राप्तीचे साधन मानतो तो सच्चिद्य होय. गुरुपुरता देवधर्मच नाही मानू. काही कानडी माणसे महाराष्ट्रात आली. त्यांना मराठी येत नव्हते. त्यांनी एक दुभाषी गाठला आणि त्याच्या मागोमाग ती पुष्कळ ठिकाणी हिंडली. त्यांची चिंता आणि जबाबदारी त्या दुभाषावर पडली. तशी आपण दुभाषाची म्हणजे सद्गुरूंची संगत केली पाहिजे. तो म्हणेल तिथे जावे, तो सांगेल तसे करावे, मग परमात्मा मिळेलच. शास्त्रे आणि वेद अनंत आहेत, ते शिकायला आपल्याला वेळ कुठे आहे? सद्गुरूंनी नवनीताप्रमाणे सर्व साधनांचे सार असे जे नामसाधन सांगितले तेच आपण करावे, म्हणजे भगवंताचे प्रेम लागेलच. बाजारात गेल्यावर जो माल आपण अनुकूल आणि माफक दराचा असेल तोच घ्यावा. त्याप्रमाणे परमार्थाच्या अनेक साधनांमध्ये आपल्याला अनुकूल आणि माफक असे नामस्मरण हे एक उत्तम साधन आहे. तेच करावे आणि आनंदात राहावे. व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो, तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको असे म्हणून कसे चालेल? प्रपंचात सुखदुःख झाले, समाधान मिळाले नाही, तर मग खरे सुख कुठे आहे आणि ते मला कोण दाखवेल, अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरु करेल. प्रपंच आम्हाला कडू वाटला तरच शिष्य होण्याचा प्रश्न. संतांच्या कृपेने दुखणे बरे झाले म्हणून त्याला मानणे हे खरे नव्हे. म्हणून त्याप्रमाणे परमार्थांच्या अनेक साधनांमध्ये आपल्याला अनुकूल आणि माफक असे नामस्मरण हे एक उत्तम साधन आहे. तात्पर्य: भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 184. श्रीराम जय राम जय जय राम. गुरुसेवा करणे म्हणजे काय? साधनाची आटाआटी कुठपर्यंत करायची? जप, तप, नेम यात वगैरे आपण कशाकरिता करतो? तर देवाची प्राप्ती व्हावी म्हणूनच ना.
तोच देव जर आपल्या घरी आला तर साधनाची आटाआटी कशाला करायची? म्हणून साधनाची आटाआटी करण्याचे कारण नाही, नाहीतर त्याचाच अभिमान होतो आणि मिळवायचे ते बाजूलाच राहून उलट तोटा होतो. जे जे घडत असते ते माझ्या इच्छेने झाले असे समजत जा आणि त्यात आनंद माना. तुम्ही जी जी गोष्ट कराल त्यात मला आठवा. गुरुभक्ती करायची म्हणजे काय? त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरुची सेवा असे तुम्हाला वाटते का? त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरुची खरी सेवाच होत नसते. गुरु सांगेल तसे वागणे हीच त्यांची खरी सेवा होय. माझ्याजवळ जे येतात ते कुणी मुलगा मानतो, कुणी संपत्ती मागतो, कुणी रोग बरा व्हावा म्हणून मागतो. तेव्हा माझी सेवा करायला तुम्ही येता का मीच तुमची सेवा करावी म्हणून येता? माझ्याजवळ येऊन मनुष्य देहाचे करे सार्थक होईल असे करा. तुम्ही मागाल त्याप्रमाणे मी थोडेसे देणार नाही असे नाही, पण ते काढा घेण्याकरता गुळाचा खडा देण्यासारखे आहे. मला सर्व कळते असे माझ्याबद्दल तुम्ही म्हणता, पण ते मनापासून नव्हेच. कारण ज्याला असे खरोखर वाटत असेल त्याच्या हातून पाप करणं होणारच नाही. ज्याची वृत्ती माझ्याशी एकरूप होईल त्यालाच कळेल की मला सर्व कळते आहे. गुरुला अनन्य शरण जाणे म्हणजे इतके की त्याचे मन आणि माझे मन एक झाले पाहिजे. आपले दैव कशात जरी आपण गुरुपासून दूर असलो तरी मनाने त्याच्याशी संलग्न असल्याशिवाय त्याच्या पाशीच असू. आपण आपल्या आईची जसे बोलतो तसे माझ्यापाशी बोलावे. आपले सर्व दुःख मला सांगत जावे. तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता, पण तुम्हाला रिकामे परत जाताना पाहून मला फार वाईट वाटते. माझ्याजवळ जे आहे ते व्यावहारिक जगात कुठेही तुम्हाला मिळायचे नाही. ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम हे होय. सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणातच आहे. ज्याला मी भेटावा असे वाटते तो माझा म्हणवितो. त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे. तात्पर्य, नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे. प्रवचन क्रमांक 185. श्रीराम जय राम जय जय राम. सद्गुरूची कामगिरी. सद्गुरूची कामगिरी कोणती? आरशावर धूळ पडलेली असते ती बाजूला सारायला सद्गुरूच सांगतात. आपले कुठे चुकते ते सद्गुरू सांगतात. सद्गुरू आपल्याला मार्गाला लावतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला. सद्गुरू जागे करण्याचे काम करतात. मला करायचेच काही उरले नाही असे ज्याने म्हटले त्याने सद्गुरू खरोखर केला असे म्हणावे. एखादा सुखवस्तू गृहस्थ मी स्वस्थ आहे असे म्हणतो, पण ते काही खरे नाही. मन जोवर गिरक्या मारते तोपर्यंत तो स्वस्थ आहे असे नाही म्हणता येणार. शिष्याच्या भावनाच गुरुला गुरुपद देतात. जो शरण जातो त्याला कार्यभार सद्गुरू उचलतो. शिष्याच्या भावनाच गुरुला गुरुपद देतात. जो शरण जातो त्याचा कार्यभार सद्गुरू उचलतो. ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरु. जे चिरकाल टिकते ते गुरुपद समजावे. खरोखर सद्गुरू म्हणजे मूर्तिमंत नामच होय. गुरुने सांगितलेले अक्षरशः पाळणे हेच खरे साधन. संत कुणालाही देहाने कायमचे लाभले नाहीत. संतांना भगवंताचा जो ध्यास असतो तो महत्त्वाचा आहे. पुष्कळांना संतांची गाठ पडते, परंतु सत्संगतीचे महत्त्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही. आपली जी कर्तव्य ठरली आहेत ती आपण बरोबर करावीत. व्यापार थोडक्या प्रमाणात केला तर पुढे वाढतो. त्याप्रमाणे कर्तव्य करीत गेल्याने फलाची आशा आपोआप सुटेल. आपले कर्तव्य कोणते ते सद्गुरू आपल्याला दाखवून देतात. रथ आहे खरा, पण जर त्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल तर रथ कुठेतरी जाईल. केवळ गाडी माझी आहे म्हणून ती मालकाला चालवता येणार नाही. साधी बैलगाडीसुद्धा चालवता येणार नाही. आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवतो आणि खड्ड्यामध्ये पडतो. सद्गुरू हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात. आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे. मग कसलाच धोका उरणार नाही. आपल्या नशिबात जेवढे मिळायचे असेल तेवढेच आपल्याला मिळणार. अशी वृत्ती बनून आपले हवे पण कमी होईल. मनाची ही वृत्ती झाली की जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडेल असे आपल्याला वाटू लागेल. असे वाटू लागले की समाधान चालत घरी येईल. पण हे सगळे होण्यासाठी आपल्या अंतःकरणाची शुद्धता हाच पाया आहे. तात्पर्य, संतचरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास. श्रीराम जय राम जय जय राम.
प्रवचन क्रमांक 186. श्रीराम जय राम जय जय राम. देह हा देवाच्या प्राप्तीकरिता आहे. एकदा असे झाले की एका साधूकडे चोरांनी चोरी केली. ते पळून जात असताना शिष्यांनी पाहिले. तेव्हा चोरांना धरून त्या शिष्यांनी खूप चोप दिला. हे त्यांचे करणे गुरुला समजले. तेव्हा त्या चोरांना आणून गुरुने त्यांच्या अंगाला तेल वगैरे लावून स्नान घातले आणि त्यांना पंचपक्वान्नांचे भोजन दिले. हे असे काय करता म्हणून शिष्यांनी गुरुला विचारले. तेव्हा त्याने शिष्यांना सांगितले की तुम्ही तरी काय करता. सर्वच जण देवाच्या घरी चोरी करत आहेत. आपण आपल्याला ज्याने हा देह दिला आहे तो देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणून दिला आहे. परंतु आपण ते न करता त्याच्यापासून विषय चोरतो आहोत की नाही. म्हणून विषयात आसक्ती न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ती करावी. आपण सर्वांनी मी भगवंताकरिता आहे असे मनाने समजावे. सर्व ठिकाणी भगवंतच भरलेला आहे अशी मनाची पक्की खात्री झाल्यावर मग द्वैत आपोआप नाहीसे होऊन जी एकाग्रता साधते तीच खरी समाधी होय. संत काय करतात? आपण चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती आपल्याला देतात आणि हा खरा मार्ग दाखवतात. ते सर्वदा समाधान सुख भोगीत असतात आणि नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात. भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो. आपण एक दाणा शेतात पेरावा आणि त्याबद्दल 1000 दाणे घ्यावे ही भगवंताची लीला आहे. भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते सर्व आपल्या ठिकाणी आहे. जसा मारुतीमध्ये देव अंश होता तसा तो आपल्यामध्येही आहे. त्याने तो फुलवला, आपण तो झाकून विझवून टाकला. मारुतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे. त्याने ब्रह्मचर्य, भक्ती, दास्य आणि परोपकार करण्याची तऱ्हा या गोष्टी आपण शिकाव्यात. मारुती हा चिरंजीव आहे. ज्याची तशी भावना असेल त्याला अजूनही त्याचे दर्शन होईल. मारुतीला सर्व सृष्टी रामरूप दिसली. हेच खरे भक्तीचे फळ आहे. उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तींमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवायला येऊ लागेल. माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेने जगात वागावे. हाच सगुणोपासनेचा मुख्य हेतू आहे. भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझे कल्याण करणारा आहे ही जाणीव झाली की जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेने मिळाले ही भावना होऊन जगावे. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळेल. समाधान आणि आनंद हीच खरी लक्ष्मी होय. आपली मूळ वृत्ती कशी असावी की कुणाला आनंद पाहिजे असेल तर त्याने आपल्याकडे धाव घ्यावे. इतर संपत्ती कितीही दिली तरी ती पुरी पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन तो कधीच संपत नाही. तात्पर्य, वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 187. श्रीराम जय राम जय जय राम. आपली सुखदुःखे श्रीरामाला सांगा. तुम्ही सर्वजण छान सेवा करता आहात याबद्दल शंका नाही. अशीच सेवा अखंड चालू ठेवा. त्यातच कल्याण आहे. त्यानेच आपले तरुण जाऊ. जरी कोणी काहीही सांगितले ह्यात काय आहे, त्यात काय आहे, ह्याने काय होणार आहे असे म्हटले तरी तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. परमेश्वराची सेवा वाढवावी तेवढी थोडीच आहे. तो फार मोठा आहे, अमर्याद आहे. त्याला पाहायला तशी सेवाही फार मोठीच करायला पाहिजे. त्याला पाहण्यासाठी तशी मोठी शक्तीही आपल्याला लागेल. अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्याने दिव्य दृष्टी देऊन दर्शन घडवले. ती दिव्य दृष्टी आपल्याजवळ नाही, पण ती मिळवायची शक्ती आपल्याजवळ आहे. भक्तीची प्रगती ही खरी शक्ती आणि आपल्याकरता अखंड नामस्मरण हेच खरे साधन. श्री रामप्रभू आपल्याला घरातला कुणीतरी आहे याबद्दल खात्री बाळगा. त्याला तुम्ही आपली सुखदुःखे सांगा. दिवसाकाठी एकदा तरी रामापुढे उभे राहून त्याला अनन्य भावाने शरण जा. दिवस आनंदात जाईल आणि तुमचे दुःख दूर होईल. आपले ज्ञान, भक्ती, वैभव, सत्ता याच्या पुढे काहीच करत नाही. तेव्हा या सर्वांचा विसर पडून त्याला शरण जा आणि त्याच्याजवळ प्रेम मागा. देवा, आम्ही तुझे जे दर्शन घेतो ते सर्व बाह्य स्वरूपाचे आहे. तुझे आम्हाला खरे दर्शन घडव. आम्ही अवगुण संपन्न असू. तुझे दर्शन व्हावे एवढी सेवा आमच्याजवळ नाही, परंतु तू आता आम्हाला क्षमा कर. यापुढे देवा कितीही संकट येवोत, आमच्या प्रारब्धाचे भोग आम्ही तुझ्या नामात आनंदाने भोगू. जे काही व्हायचे असेल ते होऊ दे.
आमचे समाधान टिकून राहून तुझ्या नामात आमचे प्रेम राहील एवढी तरी कृपा तुझी आमच्यावर असू दे. खरोखर परमेश्वर भक्ताचे मन पाहतो, त्याचा भाव पाहतो. एरवी तो त्याच्याजवळ असतो. जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला परमेश्वराजवळ असून आपल्याला तो मदत करायचा सिद्ध आहे याची खात्री असते. आपल्याला 2 मार्ग आहेत, एक श्रद्धेचा आणि दुसरा अनुभवाचा. एका गावी पायवाटेने गेले तर फक्त 3 मैलांचे अंतर आणि मोटारच्या रस्त्याने गेले तर 10-12 मैलांचे अंतर. श्रद्धा ही त्या पायवाटेसारखी आहे. तिने चालले तर अंतर कमी पडेल. मोटारीचा मार्ग म्हणजे अनुभवाचा मार्ग. मोटार रस्त्यात कुठे बिघडली किंवा वाटेत कुठे अडथळा आला की प्रगती थांबते. त्याचप्रमाणे अनुभवात काही चुकले की प्रगती खुंटते. तेव्हा शक्यतो आपण श्रद्धेचा मार्ग पत्करावा. सद्गुरूच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रद्धेने आणि प्रेमाने नाम घ्यावे. तात्पर्य: भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हा संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 188. श्रीराम जय राम जय जय राम. आपल्याला सद्गुरूचा आधार वाटावा. वेळप्रसंगी येईल तसे वागणे उचित आहे आणि त्याबद्दल मनावर परिणाम होऊ देऊ नये. परमात्म्याच्या चिंतनात मन गुंतले असताना अवांतर गोष्टींचा परिणाम त्यावर होत नाही. जेवढे झेपेल तेवढेच करावे. अभ्यास करावा, पण काळजी न करता. सर्वस्वी भार भगवंतावर ठेवून नितांत असावे. आपल्या मनाचे स्वास्थ्य बिघडू न देता आनंदात राहावे. वृत्ती आवरून आवरत नाही, ती परमात्म्याकडे लावली म्हणजे आवरते. राम इच्छेने सर्व चालते असे लक्षात ठेवावे. संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावेत. ज्या स्थितीत भगवंताने ठेवले त्या स्थितीत समाधान मानावे. अंतःकरणात सुप्त असलेले भगवंताचे प्रेम जागृत होण्यासाठी काही निमित्त लागते. तीर्थयात्रा आणि साधुसंतांची भेट हेच ते निमित्त होय. श्री रामचंद्रही तीर्थयात्रेला जाऊन अनेक संतांचे दर्शन घेऊन आले. संतांच्या अहंकाराला जिवंत राहताच येणार नाही, कारण परोपकार करायला लागणारा चा ठिकाणावरच नाही तर मग दुसऱ्याकरिता मी काही केले ही भावना व्हायला आधारच कुठे राहिला. विषयाच्या लालसेने समागम करणे हा खरा सत्संगम होय. संत कधीकधी आपल्याला विषय देतात, हे खरे, पण एकंदरीत आपल्याला विषयाचा वीट आणण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो. संतांच्या घरी नुसते पडून राहिल्यानेही शुद्ध भाव येईल. भगवंताच्या नामातच संत संगती आहे, कारण नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे. विषयाची उर्मी हे मायेचे स्मरण होय आणि नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय. तपश्चर्येचे सर्वात शेवटचे फळ काही असेल तर ते परमेश्वराच्या ठिकाणी अनन्य भावाने शरण जाण्याची बुद्धी होय. ती बुद्धी आपल्याला झाली पाहिजे. एकदा शरण गेल्यावर आपण उरूच शकत नाही. त्याला शरणागती म्हणतात आणि हीच परमार्थातली अत्यंत श्रेष्ठ गती आहे. आपण आपल्या सद्गुरूचे आहोत असे छाती ठोकपणे सांगत चला. काही नाही केले तरी चालेल, पण आपले सद्गुरू आपल्या मागे पुढे आहेत अशी दृढ भावना असावी. मला सुख दुःख दोन्ही नाहीत, पण तुम्ही दुःखी झालात तर मला दुःख होते. तेव्हा तुम्ही मनाला दुःखच होऊ नये असे वागा. प्रपंची माणसाच्या दुःखाची मला पूर्ण जाणीव आहे. ती जाणीव ठेवूनच भगवंताचे नाम घ्या असे मी सांगतो. जे मी सुरुवातीला सांगितले ते शेवटी सांगतो. तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका. तात्पर्य: तुम्ही नुसते नाम घ्या, बाकीचे सर्व मी करतो. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 189. श्रीराम जय राम जय जय राम. मूल होऊन भगवंतापाशी जावे. या जगात कर्माशिवाय कोण राहतो, पण कर्म यथासांग होत नाही. याचे कारण आपण कर्म कशाकरिता करतो याची जाणीवच होत नाही आपल्याला. अधिष्ठानाशिवाय कर्म साधत नाही. मालक पाठीशी असला की कर्म करणाऱ्याला जोर येतो. काही चांगली कर्ममार्गी माणसे भक्तिमार्गी लोकांना नावे ठेवतात. भक्तिभावाने जो राहतो तो दुसऱ्याला नावे ठेवीत नाही. मी कोण हे जाणायला ज्ञान आणि भक्ती लागतेच. तसेच ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या म्हटले तरी त्याचा अनुभव येण्यासाठी कर्म करावेच लागते. उपासना भगवंताला ओळखून करावी.
लहान मूल आईकडे डोळे करून मुकाट्याने दूध पिते, त्याप्रमाणे समर्थांसारख्यांनी जे सांगितले ते आम्ही निमूटपणे डोळे मिटून जितके काम होईल, अंधश्रद्धेने जे होईल ते अभिमानाने ज्ञानाचे डोळे उघडे ठेवूनही नाही होणार. मूल होऊन भगवंताला ओळखावे. याला अडचण एकच असते, माझे शहाणपण आड येते. भक्त मुलांसारखे वागतात म्हणून त्यांचे लाड देव पुरवतो. कुणी असे म्हणतील की भगवंताची आणि आमची ओळख नाही, तर त्याची आमची कशी पूजा करावी? त्याला ओळखल्याशिवाय मी भजन करणार नाही, हे म्हणणे वेडेपणाचेच आहे. भगवंताला पुष्कळ मार्गांनी ओळखता येईल. पांडुरंगाकडे जाण्यासाठी काही मार्ग अधिक आक्रमणे जरूर आहे. संतांनी अखंड जागृत राहण्याचा मार्ग सांगितला तो असा की देहाने प्रपंच करा, पण भगवंताच्या ठिकाणी अर्पण करा. मग भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाल्याशिवाय इतर काहीही करून उपयोग नाही. ध्येय सत्य असल्याखेरीज चित्ताची स्थिरता होत नाही. पण सत्य अशा ध्येयावर अगोदर पूर्ण श्रद्धा पाहिजे. प्रपंचात जशी प्रेमाची गरज आहे तशी परमार्थात श्रद्धा पाहिजे. देव माझा आहे असे म्हणण्याऐवजी मी देवाचा आहे असे म्हणावे, म्हणजे श्रद्धा उत्पन्न होते. समुद्राचा तरंग असतो, तरंगाचा समुद्र असतो, तसे नव्हे. साधनात निश्चितपणा असेल तर त्याला समाधान आहे. म्हणून साधन श्रद्धेने करीत जावे. जशी श्रद्धा तशी फळे. आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावे. प्रपंचात कधीच धीर सोडू नये. ज्याप्रमाणे मुंग्यांची राणी जागेवरून हलवली की तिच्या मागे असणाऱ्या हजारो मुंग्या तिच्याबरोबर नाहीशा होतात, त्याचप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली की आपल्या मनात उठणारे हजारो संकल्प नाहीसे होतात. या देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होते त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. असे आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळते तेच खरे भगवंताचे दर्शन होय. तात्पर्य: भक्तिमार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे. प्रपंचाकडचे प्रेम भगवंताकडे वळवले की भक्ती येते. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन क्रमांक 190. श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचे अनुसंधान कसे ठेवावे? ज्या गोष्टींचे अत्यंत प्रेम आहे तिचे अनुसंधान मनुष्याला आपोआप राहते. ते इतके टिकते की अनुसंधान मला आहे ही जाणीवही राहत नाही. अनुसंधान ठेवतो असे म्हणताना मी त्याच्याकडून वेगळा असतो, आणि प्रेमाचे जे अनुसंधान असते तिथे मी एकजीवच होतो. आपण कितीही गडबडीत असलो तरी वाटेने जात असताना आपल्या नावाने कुणी हाक मारली की आपण वळून पाहतो. हे आपले अनुसंधान आहे. कारण या देहावर आपले इतके काही प्रेम आहे की मी त्याच्याहून वेगळा नाहीच. असे देहाचे अनुसंधान कसे ठेवावे हे सांगावे लागत नाही. देहाचा विसर पाडा म्हणून सांगावे लागते. देहाचे स्मरण ठेवा म्हणून नाही सांगावे लागत. आम्हाला भगवंताचे अनुसंधान ठेवायचे आहे हा एक प्रकारचा अभ्यासच आहे. भगवंताचे प्रेम वाढले तर अनुसंधान टिकेल. परीक्षा पास होण्याकरता जसा अभ्यास करावा लागतो तसा भगवंताचे प्रेम वाढवण्याकरता अभ्यास करणे जरूर आहे. यासाठी जे जे काही मी करीन ते मी भगवंताच्या साक्षीत्वाने करतो आहे ही जाणीव ठेवून करायला पाहिजे. आज आम्हाला नाना तऱ्हेचे उद्योग करावे लागतात. प्रपंच म्हटला म्हणजे किती गोष्टी कराव्या लागतात. या सगळ्या गोष्टी करीत असताना भगवंताचे स्मरण ठेवून करणे हे आपले खरं कर्तव्य आहे. सर्कशीमध्ये आपण पाहतो ना, वाघ, सिंह, घोडे, हत्ती जे काही प्राणी असतील ते खेळ खेळतात. घोडा कसा सुंदर नाचतो असे आपण म्हणतो, पण त्या घोड्याचे लक्ष प्रेक्षकांकडे नसते. त्या घोड्याचे लक्ष, त्या वाघाचे, त्या सिंहाचे लक्ष आतमध्ये चाबूक उघडणारा जो मनुष्य असतो त्याच्याकडे असते ना. प्रेक्षक काय म्हणतील ते प्राणी पाहत नाहीत. आणि आपण काय करतो? भगवंत काय म्हणेल हे पाहतही नाही, जग काय म्हणेल हे पाहतो. हे जर आम्ही सोडले ना तर भगवंताला काय हवे आहे हे आम्हाला बरोबर कळेल. भगवंताचे स्मरण ठेवून कर्म केल्याने त्याला काय हवे तेच आमच्या हातून घडेल. त्याचे संधान न सोडता धर्म करणे, कर्म करणे हे अनुसंधानाचे लक्षण आहे. ते कशाने होईल? अत्यंत प्रेमानेच होईल. एक बाई नुसतीच बाळंत होऊन सासरी आल्यावर तिने मूल पाळण्यात निजवले आणि मागच्या परसामध्ये ती भांडी घासीत होती. ते मूल थोडेसे कुठे रडले. घरात पुष्कळ माणसे होती, कुणाला ऐकू नाही गेले. ती पोरगी मात्र धावत पाळण्यापाशी आली आणि मूल उठलेले दिसते आहे असे म्हणाली. काम करताना तिचे कान जसे पाळण्याकडे होते तसे प्रपंच करताना आपले लक्ष मात्र भगवंताकडे असेल पाहिजे. याचे नाव म्हणजे अनुसंधान. तात्पर्य:
अखंडमुखी रामनाम आत असावे अनुसंधान, देहाने करावे प्रपंचाचे काम. श्रीराम जय राम जय जय राम.